तन्मय, अरे तू दोन वेगवेगळ्या गोष्टींची गल्लत करतोयस। त्या पांढऱ्या पिशवीतून राया काकांनी मला पैसे नाही देवीचा प्रसाद दिला होता। आणि आपल्या कपाटातल्या पैशांबद्दल बोलशील तर ते त्या जुन्या अकाउंट मधून काढून आणले, जे काही दिवसांपूर्वी मी जाऊन बंद करून आले। आणि मला असं वाटतं मी सांगितलंही होतं तुला तन्मय। तुला खोटं वाटतंय ना? एक मिनिट। हे बघ, स्वतःच्या डोळ्यांनी खात्री करून घे। तू हे मला आधी का नाही सांगितलंस? तन्मय, अरे गेले 2 दिवस मी तुला हेच सगळं सांगण्याचा प्रयत्न करते, पण तू काही ऐकूनच घ्यायला तयार नाहीयेस। तू त्या दिवशी आपण सगळे पिकनिकला गेलो होतो, तेव्हा तू त्या फार्म हाऊस मधून निघून का आलीस? त्या दिवशी आपण पिकनिकला होतो तेव्हा राया काकांचा मला फोन आला होता। ते बिचारे एवढे घाबरले होते। त्यांनी मला सांगितलं की आरोही आत्ताच्या आत्ता इथे ये, नाहीतर आम्हा दोघांपैकी कोणा एकाचा तरी जीव जाईल। आणि तन्मय, अशा वेळेला मला काहीच सुचत नव्हतं। इतक्यात मला जग्या दिसला। मग त्याच्यासोबतच मी मुंबईतून इथे आले। आणि इथे आल्यावर जे दृश्य पाहिलं ते बघून हादरले होते मी। नंदिनीने स्वतःच्या वडिलांच्या गळ्यावर सुरा ठेवला होता। काय? शपथ सांगते तन्मय, मी आल्यानंतरच नंदिनीने राया काकांना जाऊ दिलं। आणि त्यानंतर नंदिनीने मला आरोही, 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 प्लीज तिकडे तिकडे कोणतरी आहे, प्लीज माझ्याबरोबर चला। मला 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 खूप भीती वाटते। बघ ना तिकडे, मी नाही जाणार। चल आपण दोघी जाऊन बघून येऊया। चल। नाही, तू नको जाऊस आरोही। त्यांनी तुला काही केलं तर आपण इथेच थांबूया। तन्मयला जाऊ दे, तन्मय स्ट्रॉंग आहे, त्याला काही नाही होणार। तन्मय, तू प्लीज जाऊन बघून ये ना कोण आहे। आम्ही इथेच थांबतो, प्लीज। काय सांगणार होतीस तन्मयला? मी नाटक करते हे? किती वेळा सांगितलं तुला? तू कितीही ओरडून सांगण्याचा प्रयत्न केलास तरी कोणीही तुझ्यावर विश्वास ठेवणार नाहीये। आणि जरी तू हे सगळं त्याला बोललीस तरी त्याचे परिणाम तुलाच भोगावे लागणार। तुझी इतकी प्रेमाची माणसं राहतात या घरात। अप्पू, तन्वी, तुझ्या लाडक्या सासूबाई, आनंदा, यांच्यापैकी कोणालाही कधीही काहीही होऊ शकतं, हे लक्षात ठेव। अशी का बघतेस माझ्याकडे? मी माझ्या जन्मदात्या बापाला माझ्या आणि तन्मयच्या मध्ये येऊ दिलं नाही। तू कोण आहेस? काय झालं? कोण होतं तिथे? कोण होतं तन्मय? कोणी नव्हतं तिथे। पण असं कसं शक्य? मी स्वतः पाहिलं कोणीतरी होतं। नाही पण मी आता एकटी नाही झोपू शकणार तिकडे। मला खूप भीती वाटेल। मला झोपच नाही लागणार। मी तू चल माझ्या बरोबर। चल ना आरोही, प्लीज प्लीज सांग ना तन्मय तिला, प्लीज चल, नाही तर मी रात्रभर नाही झोपू शकणार। तू चल माझ्या बरोबर।
अगं 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 काय करतेस काय तू? आई हो पोहे करते. हे असे तेल कुठे होतेस बघ त्या बर्नरवर. आई हो नशीब चांगलं तो गॅस चालू नव्हता म्हणून, नाही तर काय झालं असतं कल्पना आहे का तुला? आई सॉरी, मला कळलंच नाही काय. मला 5 मिनिटं द्या, मी पटकन पोहे करते. आरोही थांब. बाळा काय झालं तुला? काल तू नंदिनीला जेवायला वाढायला विसरलीस. आता हे असं बर्नरवरच तेल ओततेस. तुला असं कधीच पाहिलं नाहीये मी. काय झालं सांग? माझ्यापासून काहीतरी लपवतेस का? अगं बोल ना. तुझं आणि तन्मयचं काही बिनसलंय का? नाही आई हो, तसं काही नाहीये. मला पण कळलं नाही, चुकून गडबडीत हे सगळं कसं. मी बनवते पोहे पटकन. ऐक माझी जरा इकडे बघ, इकडे बघ. तुला बरं वाटत नाहीये का? तू माझं ऐक, तू जा थोडा वेळ आराम कर. मी बघते इकडचं. नाही नको आई, मी पटकन करते पोहे. मी म्हटलं ना तुला, मी करते पोहे, त्यात काय एवढं. जा तू जा आणि आराम कर. सॉरी आई, माझ्यामुळे तुम्हाला उगाच. अगं सॉरी काय म्हणतेस? आई मानतेस ना मला? मुलीला असं बरं नसताना आई तिला कामाला लावेल का? जा जाऊन आराम कर. जा. तुम्ही कुठे बाहेर चाललाय? अरे मी जरा कामाला चाललोय बाहेर. हा मग मला पण घेऊन चला ना. तुला? तू माझ्या बरोबर येऊन काय करणार आहे? तुमची जशी कामं आहेत तशी माझी पण खूप कामं आहेत बाहेर. तुझी पण खूप कामं आहेत काय बाहेर? काय काय काम आहेत सांग जरा. मला ना ते स्कूल युनिफॉर्म घ्यायचा आहे. स्कूल युनिफॉर्म नाहीये म्हणून मला शाळेत जाता येत नाहीये. मग युनिफॉर्म आणल्यावर मी रोज शाळेत जाणार, मी गुड गर्ल सारखी वागणार, सगळं होमवर्क करणार, सगळं छान. होय काय? काय आहे माहिती, आता जरा मला अर्जंट कामाला बाहेर जायचं आहे. तू घरीच बस. हा मी तुझा तो युनिफॉर्म मी घेऊन येतो तुला. नाही तुम्हाला कसं कळणार की मला कोणता युनिफॉर्म हवाय? आणि मला फक्त युनिफॉर्म नकोय, बॅग हवीये, वॉटर बॉटल हवीये, टिफिन हवाय, वेगळ्या वेगळ्या कलरचं सगळं हवाय, कलरफुल एकदम. एवढा सगळं पाहिजे आहे काय तुला? हा पण आता नाही जमणार, आणि आता तुला ते भेटणार पण नाही कुठे. मला टाइम नाही ना तेवढा. मी अर्जंट मध्ये काम आहे मला एक. आता नाही जमणार, आपण नंतर बघूया कधीतरी. तू किती नाही केलंस तरी मला जे हवंय ते मी मिळवणारच. आरोही हे बघ मी काय आणलंय. ही माझी स्कूल बॅग, हा माझा स्कूलचा युनिफॉर्म, हे स्कूलचे शूज, आणि ही वॉटर बॉटल, आणि याचा टिफिन पण आहे. आणि ह्याच्यावर पाहिलंच काय आहे? हॉट व्हील्स. मला खूप आवडतात. कसं आहे? स्कूल बॅग आणि युनिफॉर्मच्या निमित्ताने नवीन नाटक सुरू करायचंय का? व्हेरी स्मार्ट.
पण माझ्या इतकी नाही हा माझा स्कूल युनिफॉर्म, माझ्या नाटकाचा कॉस्ट्युम आहे आणि ही सगळी नाटकाची प्रॉपर्टी. आणि नाट्यगृह कुठे माहितीये? अगदी जवळ, अग्रहाचं छत. येस, चल चल काही कर लवकर, नाहीतर तिसरी घंटा वाजेल. छत. अरे देवा, नंदिनीने काही गोंधळ घालण्याआधी तिला थांबायला हवं. नंदिनी, 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 नंदिनी थांब. नंदिनी, 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 नंदिनी दार उघड. नंदिनी, अगं काय नाटक चालवली अशी? अगं नाटक करता करता चुकून पाय घसरला ना तर होत्याचं नव्हतं होऊन बसेल. नंदिनी प्लीज दार उघड. नाटक काय असतात ना ते मी तुला दाखवते आता. नाही उघडणार दार, काय वाटेल ते कर. जा. अप्पू, तन्वी, अप्पू, आई, आई प्लीज पटकन बाहेर या. आई, काय झाला काय? म्हणजे एवढी घाबरलेली का दिसतेस तू? अगं कशाला एवढ्याने हाका मारत होतीस? काय झालं? आई हो, नंदिनी शाळेचा ड्रेस घालून बाहेर जात होती म्हणून मी तिला थोडं बोलले तर रागवून ती गच्चीत गेली आणि आतून दरवाजा लावलाय तिने. काय? हो आनंद. अरे अगं खालून हाक मारून बघूया. चल चल. आरोही, नंदिनीचं वर कुठेच दिसत नाहीये. आई अहो खरंच नंदिनी, नंदिनी वरतीच आहे गच्चीवर. तिने आतून दरवाजा बंद करून घेतलाय. तिने दरवाजा उघडलाच नाही तर? आधी तिच्या बापाला कळवा. नाही आनंदा, मला असं वाटतं आपण गच्चीचं दार तोडून टाकूया. ये नको ताई. अगं आपण दरवाजा तोडला या रागाच्या भरात तिने खरंच उडी मारली तर? नंदिनी, काय झालं? तुम्ही सगळे असे बाहेर का? तन्मय, नंदिनी वरती गच्चीवर आहे आणि तिने दरवाजा आतून बंद केलाय रे. काय? हो तन्मय, म्हणजे इथून दिसत नाहीये ती, पण ती खरंच आतमध्ये आहे. मी तिच्या मागे मागे सुद्धा गेले होते पण तिने दरवाजाच उघडला नाही रे, म्हणून मला इथे यावं लागलं. तू जा ना वरती, कदाचित तुझं ऐकेल ती. आणि नाही ऐकलं तर सरळ दरवाजा तोड आणि आत शिर. जा 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 ना तन्मय. अरे बघत काय उभं राहिलाय? हो, काय झालं? नंदिनी, तू इथे? मी तर शाळेत गेले होते ना. मी शाळेत गेले आणि मग मी परत आले कारण शाळा बंद होती. काय झालं? माझ्याकडून काही मिस्टेक झाली का? हा सांगा ना. मला ना आतापासून रोज शाळेत जायचंय. उद्या पण परवा पण रोज जाणार. अरे तुम्हाला सोडायला येशील ना रोज? सांग ना. आरोही, हा सगळा काय प्रकार आहे? तू तर म्हणालीस की गच्चीवर गेली म्हणून. तन्मय अरे ही खोटं बोलते नेहमीप्रमाणे. माझ्यावर प्लीज विश्वास ठेव. हिने खरंच गच्चीचा दरवाजा आतून बंद केला होता. मी धावत तिच्या मागे सुद्धा गेले होते. माझा नाईलाज झाला म्हणून मी इथे आले. आरू पण आता तर नंदिनी आपल्या समोर बाहेर ना आली ना. आनंद अरे मी तुम्हा सगळ्यांना कसं पटवून देऊ? मी खरं सांगते, माझ्यावर विश्वास ठेवा प्लीज. आरोही, तुला भास झाला असेल. तू सतत नंदिनीची काळजी करत असतेस ना, त्या काळजीच्या भरात तुला वाटलं असेल की हिला काहीतरी झालं नाही पाहिजे. तिची मानसिक अवस्था बरोबर नाहीये. त्या मानसिक अवस्थेत तिने स्वतःचं काही बरं वाईट केलं तर
म्हणून तू इमॅजिन केलंस मनात की ती गच्चीवर गेलीये, तिने दार लावून घेतलं, ती उडी तर नाही मारणार ना. हे फक्त तू इमॅजिन केलंस, बाकी काही नाही. नाही तन्मय, नाही. तू म्हणतोस तसा मला भास वगैरे काही झाला नाही. आणि अगदी तसं जरी असतं तरी निदान आता तरी माझी खात्री पटली असती. हे बघ, तुम्हाला वाटतं तसं मला माझं हे इमॅजिनेशन वगैरे नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. मी तुम्हाला सगळ्यांना कसं पटवून देऊ? मी खरं सांगते की खोटं बोलते. मी खरंच हिला पाहिलं होतं. प्लीज विश्वास ठेवा ना माझ्यावर, प्लीज. जरा 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 शांत हो. आरोही, शांत. हे बघ, नंदिनी छतावर जाऊन काहीतरी वेडं वाकडं करेल अशीच भीती वाटत होती ना तुला? तसं काही झालेलं नाहीये ना? हा, मग शांत हो जरा. आता ही चर्चा नको. चला आज, चला चला. तुला काय वाटतंय? मी ज्या मार्गावर चालायचं ठरवलंय त्या मार्गाच्या आड तू येशील आणि मी काहीच करणार नाही? नाही आरोही, आता मी माझ्या पद्धतीने तुझा काटा काढणार नाही. तुझ्या घरच्यांसमोर तुला खोटं पाडलं ना तर बघ आता. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार. नंदिनी दिवसेंदिवस मला अजूनच खोटं ठरवू पाहते आणि ती ज्या पद्धतीने हे सगळं घडवून आणते त्याची मला जास्त काळजी वाटायला लागली. मला भास होत आहे तसं घरातल्या प्रत्येकाला वाटायला लागले. सगळे स्पष्टपणे तसं म्हणत जरी नसले तरी सगळ्यांची नजर मात्र तेच बोलते. आरोही, आज तू जेवली नाहीस, उपाशी झोपू नकोस. हे दूध पी. तन्मय, मी आलेच. थांब आरोही, कुठे चालली? बहुतेक नंदिनीला दूध द्यायचं विसरले मी पटकन देऊन येते. हा तिला. आरोही थांब. तू मगाशी नंदिनीला दूध देऊन आली, ती झोपली सुद्धा. ते दूध घे, संपव. तन्मय, खरंच दूध दिलंय का मी तिला? हा सुद्धा भास असेल माझा. आरोही, तू नको एवढं टेन्शन घेऊ. हा, हे बघ, मला मान्य आहे की तू राहायला वचन दिलेस आणि त्याचं ओझं तुझ्या मनावर असेल, पण बस बस. अरे मी आहे ना, मी बोलतो ना रायाशी. आणि तसेही रायाने आपल्याला अनेकदा सुचवलं की नंदिनीला मेंटल असायलम मध्ये ठेवू शकतो म्हणून, पण तू नाकार. अरे मला असं वाटतंय की आपण पुन्हा एकदा या गोष्टीवर विचार करू. हे बघ, हवं तर आठवड्यातनं 2दा आपण तिला भेटायला जाऊ. हा, तिच्या ट्रीटमेंटचा सगळा खर्च आपण करू. नंतर असंही वाटणार नाही की आपण तिची जबाबदारी झटकली. नंतर असं व्हायला नको की तिला बरं करण्याच्या नादात तू स्वतःची मनशांती हरपून बसलीस. आणि जर तसं झालं ना तर सगळ्यात जास्त त्रास मला होईल. कधी कधी चांगुलपणाचा अतिरेक चांगलं वागण्यासाठी घातक ठरतं. तन्मय, तुझा मुद्दा अगदी बरोबर असला ना तरी नंदिनीला मेंटल हॉस्पिटलमध्ये नको टाकायला. म्हणजे तिथे सुद्धा तिने काही म्हणजे त्रास होईल ना तिला. उगाच तिने कोणाला तिथे त्रास दिला तर, कोणाला इजा केली तर, पळून गेली तिथनं तर नाही. तन्मय,
तिची सध्याची मानसिक अवस्था बघता तिला इथेच राहायला हवं, माझ्या नजरेसमोर. नाही, नंदिनी आग्रहमधून कुठेही जाणार नाही. तुला पटत नसेल तर राहू. हे घे, दूध पी आणि झोप. शांत घे. मी आलोच.